नमस्कार. आज आहे 5 सप्टेंबर, टीचर्स डे. म्हटलं थोडंसं लाईव्ह यावं आणि थोडंसं मनातल्या काही गोष्टी बोलाव्यात आणि त्या आपल्याशी शेअर कराव्यात. जो कोणी लाईव्ह असेल, यस, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर आहे आत्ता लाईव्ह. जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल किंवा यूट्यूबवर बघत असाल तर दिस इज अ इंस्टाग्राम लाईव्ह. आफ्टर दिस इट विल बी डाउनलोडेड अँड देन आय विल अपलोड इट ऑन यूट्यूब अँड फेसबुक. आवाज येतोय माझा? विवेक, स्वप्नील, अभि, शुभम. शुभम, आवाज येतोय? थँक्यू सो मच शुभम. थँक्यू स्वप्नील. थँक्यू अर्नब जी, थैंक यू सो मच. ओके, फिर एक बार मुझे कंफर्म कर दो, एम आई ऑडिबल? बाद में हम फिर बात करेंगे और ज़्यादा टाइम नहीं लूंगा मैं आपका, बट आज थोडंसं मनातल्या गोष्टी मला काही तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, सो मी त्या शेअर करणार आहे. येस, सो टीचर्स डे आपण का बरं सेलिब्रेट करतो? तर फर्स्ट ऑफ ऑल ऑफ अस मस्ट बी नोईंग की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे जे सेकंड प्रेसिडेंट होते इंडियाचे, त्यांचा आज बर्थडे आहे. 5 सप्टेंबर त्यांचा बर्थडे आहे. सो त्यांच्या बर्थडे प्रित्यर्थ आपण भारतात शिक्षक दिन साजरा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता सगळ्यांना इथे शुभेच्छा देणं गरजेचं आहे, कारण टीचर कोण असतो एक्झॅक्टली ते सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सो माझ्या थॉट प्रोसेसनुसार टीचर हा कोणी पण आहे जो आपल्याला काहीतरी शिकवून जातो. मग तो मी माझ्या पुतण्याला सुद्धा टीचर म्हणू शकतो, कारण की ही इज ऑलवेज स्माइलिंग, ही इज ऑलवेज हॅपी. आत्ता जरी रडला तरी दुसऱ्या मिनिटाला तो हसत खेळत परत माझ्याजवळ येतो. सो त्याच्यातही एक टीचर आहे. प्रेझेंट मुवमेंटमध्ये कसं राहायचं आणि आनंदी कसं राहायचं हे मी त्याच्याकडनं शिकतो. किंवा आपला स्कूलमधला टीचर असू शकतात जे आपल्याला स्पेसिफिक विषय शिकवतात, कॉलेजमधले प्रोफेसर असू शकतात, एक स्पेसिफिक विषय शिकवतात, किंवा आपले गुरु असू शकतात. जसं माझे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी गुरु आहेत, मी त्यांना माझा आयडल मानतो आणि त्यांच्याकडनंच जे काय मला स्पिरिच्युअल पाथवर ज्ञान मिळतंय ते त्यांच्याकडनंच मिळत आहे. सो टीचर हा कोणी पण आहे ज्याच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळतं, आणि तो फक्त ह्युमन बिईंगच असला पाहिजे असं नाही, तो एखादा प्राणी सुद्धा असू शकतो. जसं आपण इफ वी सी डॉग्स, ओके, डॉग्स कडनं आपल्याला कसं अनकंडिशनल प्रेम असावं हे शिकायला मिळतं. ओके, खूप सगळ्या टीचर्स असतात, मी ग्रेटफुल आहे फॉर दॅट. ओके, मनुष्य किंवा आणि तुमचा असंच नाही, कुठल्याही गोष्टी मिळतं. लिव्हिंग बिंग ही इज युअर शी ऑर इट बी अ टीचर. देन कम फॉरवर्ड इन प्रेझेंट सिनॅरिओ, जेव्हा मी टीचिंगकडे बघतो, फर्स्ट ऑफ ऑल ग्रेटफुल आहे मराठा प्रसारक समाजाच्या कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव पतोटे. 9 वर्षापूर्वी त्यांनी मला केलं ॲज अ टीचर आणि मला कॅपेबल समजलं की मी टीचिंग करू शकेन, आणि त्याच पाथवर मी आता पुढे आलोय. सो आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू देम की माझं जे टीचिंग स्किल आहे ते तिथे त्याला वाव मिळाला आणि मी टीचिंगमध्ये मिळालो. मी प्रेझेंट सिनेरिओमध्ये बघतो तेव्हा बऱ्याच लोकांचा टीचर कोण आहे, तर तो आहे यूट्यूब. सो मी असं म्हणेन की यूट्यूब इज अ ग्रेट टीचर, बट ऑन यूट्यूब इटसेल्फ वॉट एव्हर कॉन्टेंट इज देअर, दॅट इज ड्यू टू गुड पर्सन्स हु आर हॅव्हिंग टीचिंग स्किल्स. ओके, सो टीचिंग स्किलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हुम सो एव्हर स्टुडंट इज देअर, त्यांच्या मनात तुम्ही आतमध्ये गेले पाहिजे. Otherwise, if you are having a textbook knowledge, if you are having a reference book knowledge, then students are going to get this knowledge somewhere. ते पण टेक्स्टबुक वाचू शकतात, ते पण रेफरन्स बुक वापरू शकतात, ते पण यूट्यूब व्हिडिओज बघू शकतात. सो तिथून नॉलेज घेणं आणि तेच मुलांना देणं इज नॉट टीचिंग ॲज पर माय थॉट प्रोसेस. ओके, आय थिंक टीचिंग इज गिव्हिंग स्टुडंट्स लाईफ स्किल्स अलॉंग विथ द स्किल्स ऑफ द पर्टिक्युलर सब्जेक्ट. म्हणजे फक्त आता मला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकवायचं आहे तर मी फक्त तेच शिकवायचं असं नाही, त्याचे प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स, त्याच्यातनंच मी लाईफ स्किल्स कसे देऊ शकेन, हा खरा टीचर आहे. अदरवाईज टीचर यूट्यूबवर पण आहेत, तुमच्या फेसबुकवर पण टीचर आहेत. सो तुम्हाला जर व्यवस्थित टीचिंग करायचं असेल
तर यू नीड टू एंटर इन टू हार्ट ऑफ द स्टुडंट्स. तुम्हाला हार्ट टू हार्ट कनेक्ट करायला लागेल. आणि हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ऑनलाईन टीचिंगमध्ये. इन लास्ट अराउंड 16, 17 months, 18 months, I would say, teachers have faced a lot of difficulties in connecting with the students and understanding what exactly students want. And on the other side, students are also getting suffered because they don't have physical presence of the teacher. Okay, so I would say teaching is not that easy. जे लोक मला म्हणतात की यार सगळ्यात सोपा जॉब टीचर आहे, मी तुम्हाला असं सांगेन की सगळ्यात सोपा जॉब टीचर तुम्हाला असं वाटत असेल तर प्रेझेंट सिच्युएशन मध्ये इंडियात जर तुम्ही गोष्ट पाहिली तर टीचर हा फक्त शिकवायचं काम नाही करत. टीचर अजून बरीच कामं करतो, अननेसेसरी कामं खूप आहेत टीचरला. सो आता मी थोडंसं मनातलं बोलतोय, तुम्हाला जर त्याबद्दल वाईट वाटत असेल, कोणी एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधला असेल तर डोंट टेक इट पर्सनल, बट इट इज द फॅक्ट. टीचर दीज डेज नॉट ओनली टीचर्स द स्टुडंट, बट अनफॉर्च्युनेटली त्याला कुठल्या कुठल्या ठिकाणी काम करायला लागतं तुम्हालाही माहिती आहे. टीचरच टीका करण्यासाठी पुढे येतात. टीचरच तुमचं इलेक्शन असेल तिथे त्यांना कामाला लावलं जातं. शिक्षकांनाच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेऊन तिथे कामाला लावलं जातं. मग ते वृक्षारोपण असेल, मग ते क्लिनिंग असेल, कुठली पण गोष्ट असो, टीचर इज इन्व्हॉल्ड ओव्हर देअर. सो प्रेझेंट सिच्युएशन मध्ये मला इंजिनिअरिंग एज्युकेशन मध्ये असं वाटतं टीचरला 3च ठिकाणी इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल टीचिंग, सेकंड रिसर्च, अँड थर्ड कन्सल्टन्सी. टीचिंग, रिसर्च अँड कन्सल्टन्सी. बट अनफॉर्च्युनेटली या गोष्टी सोडून बाकीच्या इतक्या गोष्टी शिक्षकांवर लादल्या गेलेल्या आहेत की दे आर नॉट एबल टू डिलिव्हर देअर नॉलेज प्रॉपरली टू द स्टुडंट्स. ओके, सो आय थिंक ऑल ओव्हर द इंडिया इट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम की टीचिंगचा जो फोर्स आहे तो इम्प्रॉपरली वापरला जात नाहीये. इंटेलेक्च्युअल माइंड्स जे आहेत ते इम्प्रॉपरली वापरले जात नाहीये, ते वेगळ्या ठिकाणी वापरले जात आहेत. सो आय थिंक टीचरचा रोल जर फक्त टीचिंग, फक्त कन्सल्टन्सी आणि फक्त रिसर्चवर राहिला तर इट विल बी बेटर फॉर स्टुडंट्स ऑल्सो, इट विल बी बेटर फॉर द सोसायटी ऑल्सो, इट विल बी बेटर फॉर द टीचर हिमसेल्फ, बिकॉज त्यांना त्यांच्या आवडतीच्या विषयात काम करता येईल, रिसर्च करता येईल, आणि मे बी पुढे जाऊन त्यांना प्रॉडक्ट्स डेव्हलप करता येतील, मे बी त्यांना कन्सल्टन्सी करता येईल, आणि त्यांना त्यांची अकॅडमिक ग्रोथ तर होईलच, बट अलॉंग विथ दॅट त्यांची प्रोफेशनल ग्रोथ, त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ सुद्धा होईल. बट इंडियात सिनॅरिओ पूर्ण वेगळा आहे. इंडियात टीचरला इम्पॉर्टन्स फार कमी झालाय अनफॉर्च्युनेटली, अँड दिस इज ड्यू टू द सो कॉल्ड institutes all over the India. I am talking about all over the India. So called institutes की ज्यांनी एक बिझनेस म्हणून एज्युकेशन मध्ये एंटर केलेलं आहे. आय नो विदाउट मनी काहीच होऊ शकत नाही, बट जर तुम्ही सोलली बिझनेस म्हणून एज्युकेशन सेक्टरमध्ये येत असाल तर जो हाडाचा शिक्षक आहे समवेअर त्याला खूप त्रास होतो, बिकॉज त्याला त्याचे टीचिंग सोडून इतर ऍक्टिव्हिटीजला जास्त वेळ द्यायला लागतो. मग ते डॉक्युमेंटेशन असेल, आता एकाच डॉक्युमेंटची प्रिंट काढून ती 10 ठिकाणी वेगवेगळ्या फाईलला लावणं इतकं बोगस काम आहे, टू बी व्हेरी फ्रँक. आणि त्याच्यात इतका इंटेलेक्च्युअल माणसाचा चुकीच्या ठिकाणी वापर होतो की त्याला जे मेन करायचं असतं तेच त्याला करता येत नाही. मग त्या मोठमोठ्या नॅक असतं, MBA असतं, अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात, त्याच्यात खूप सगळी कामं करायला लागतं. येस, ऑफकोर्स कामं केली पाहिजेत, बट ती पण इंटेलिजंटली होऊ शकतात. ओके, ती पण इंटेलिजंटली होण्यासाठी तुम्ही ऑनलाईन त्या प्रोसेसेस डेव्हलप करू शकता. जसं आता गुगलचे डॉक्स आहेत, गुगलचे स्लाइड्स आहेत, गुगलचे एक्सेल आहे. कीप युअर डाटा ऑन दॅट ना. व्हाय यू नीड टू टेक आउट प्रिंट आउट ऑफ एव्हरी सिंगल पेज? देर इज नो नीड. आणि मग तीच प्रिंटआउट आपण 1000 ठिकाणी वापरणार, तीच प्रिंटआउटचे 10 प्रिंट्स काढणार. सो दिस इज लिटिल बिट ऑफ फ्रस्ट्रेशन विच इज कमिंग आउट. सो आय थिंक टू कन्क्लूड आय वुड से की टीचरचा रोल हा फक्त टीचिंग, कन्सल्टन्सी आणि रिसर्च एवढाच राहायला पाहिजे. ओके, सो प्रेझेंट सिनेरिओमध्ये आय वुड से हे चॅलेंजेस आहेत इंजिनिअरिंग एज्युकेशन मध्ये स्पेसिफिकली. आणि बेसिक रोल जो आहे टीचरचा तो मला असं वाटतं की मोर ऑफ, फोन आला मध्येच मला, बेसिक रोल जो आहे टीचरचा तो आय थिंक मोर ऑफ स्टुडंटला समजून घेणं फर्स्ट ऑफ ऑल. कारण मी जेव्हा लहान होतो, मी जेव्हा शाळेत होतो किंवा कॉलेजला होतो, तेव्हा आम्हाला एवढे सगळे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते. वी वर नॉट हॅव्हिंग लाईव्ह व्हिडिओ वॉज पास्ट. ओके, नाउ इट इज ऑन. सो तेव्हा डिस्ट्रॅक्शन जास्त नव्हते, बट आता या मोबाईलमुळे इतके डिस्ट्रॅक्शन्स आले आहेत, आणि जी युवा पिढी आहेत मग त्यांना वेगवेगळी व्यसनं लागणं किंवा लेक्चर्समध्ये त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप न होणं
किंवा इतर जे विषय सुरू झालेत की इट इज रेकमेंडेड की तुम्ही रिलेशनशिपमध्ये असलेच पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो यूथ आहे तो इतका अफेक्ट झालाय. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड से की प्रेझेंट इरामध्ये टीचरचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे की मुलांच्या मनात काय चाललंय, मुलांच्या डोक्यात काय चाललंय हे समजून घेणे आणि त्यांच्याशी एक मित्रत्वाचं नातं डेव्हलप करणे आणि मग ते नॉलेज ट्रान्सफर इझी जातं. अदरवाईज जर तुम्ही मुलांशी तसं कनेक्ट नाही झाले तर इट बिकम्स हार्ड फॉर स्टुडंट्स ऑल्सो टू गेट द नॉलेज. तुमचा जो इगो आहे, तुमचा जो ॲरोगन्स आहे, तो जर तुम्ही थोडा बाजूला ठेवला आणि थोडंसं मुलांच्या लेवलला जाऊन पहिले त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घेतलं आणि मग डिलिव्हर केलं तर ते बेटर राहील. दिस इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, टीचरनी लव्ह प्रेम पण दिलं पाहिजे आणि थोडासा मी काय म्हणतो मुलांना रागवलं सुद्धा पाहिजे. ते सिच्युएशनवर डिपेंड आहे. आपल्याकडे मोस्टली काय होतं की टीचर्स आर बायस्ड, म्हणजे एखादा टीचर एका पर्टिक्युलर ग्रुपला सपोर्ट करतो, दुसरा टीचर दुसऱ्या ग्रुपला सपोर्ट करतो आणि त्याच्यानी काही मजा नाही आहे. सो इट इज बेटर की यू आर नॉट बायस्ड. जेव्हा कठीण राहायची गरज आहे, जेव्हा स्ट्रॉंग राहायची गरज आहे, तेव्हा रागवायची गरज आहे, तेव्हा रागवलंच पाहिजे. आणि जेव्हा त्याला तुमच्या प्रेमाची गरज आहे, जेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे की तुम्ही त्याचं ऐकावं, तेव्हा पण रोल तुमचा असला पाहिजे. सो टीचर हॅज टू बी at one moment strong also. He or she should scold the students, but on the other side whenever it is required कि students को लग रहा है कि भाई ये टीचर है, इससे मैं बात कर सकता हूँ, तो टीचर should be open enough to listen, to understand the students, whatever is going on in their minds. Okay. एंड सबसे इंपॉर्टेंट तीसरी बात, टीचर्स ने पॉलिटिक्स नहीं करना चाहिए. बहुत बहुत बुरी बात है. अनफॉर्चुनेटली ऑल द इंजीनियरिंग इंस्टीट्यूट्स दीज डेज आर हैविंग लॉट ऑफ पॉलिटिक्स एंड व्हाट हैपेंस ड्यू टू दैट इज कि स्टूडेंट्स को भी वो पता चल जाता है कि अनफॉर्चुनेटली भाई ये इस ग्रुप का टीचर है, ये उस ग्रुप का टीचर है, और उसकी वजह से क्या होता है जो फ्रीनेस होना चाहिए इंजीनियरिंग एजुकेशन में या अदर टाइप्स के एजुकेशन में वो नहीं रह पाता. So politics should not be part of the education, I would say. थोडंसं चौथा आणि महत्वाचा, थोडा टीचर आहे ना चिल्ड पण असला पाहिजे. टीचरनी इतर हॉबीज पण डेव्हलप केल्या पाहिजे. नाही तर काय होतं, आय हॅव सीन माय टीचर्स, सम ऑफ द टीचर्स की दे आर टीचिंग इंजीनियरिंग एजुकेशन 20 years but they have not done anything else in their life. Okay, they have not done anything else and somewhere they feel like यार मैंने क्या किया जिंदगी में. So you should make sure कि आप पैरेलली भी कुछ कर रहे हो. ऑफ कोर्स इफ टीचिंग इज योर पैशन, जैसा मैंने टीचिंग मुझे अच्छा लगता है, टीचिंग करने में मुझे एनर्जी मिलता है, पैरेलली आई एम डूइंग मेनी थिंग्स दैट आर आल्सो गिविंग एनर्जी एंड दैट एनर्जी हेल्प्स मी टू एजुकेट स्टूडेंट्स. सो आई थिंक टीचर शुड हैव हॉबीज, teacher should read, teacher should think, teacher should go on trekking, teacher should activities, he or she should watch movies. अरे टीचर भी एक ह्यूमन बीइंग है ना भाई, उसको भी जीने दो आप. ऐसा नहीं है कि वो आइडियली हो सकता है, उससे कुछ मिस्टेक्स नहीं हो सकती, ऐसा नहीं है ना. अल्टीमेटली द टीचर इज अ ह्यूमन बीइंग, सो उनको भी सारी चीजें करनी चाहिए. मुझे ऐसा लगता है रिस्ट्रिक्टेड नहीं रहना चाहिए. ओके, सो आई कैन सी मेनी ऑफ यू मस्ट बी नोइंग कि मैं एक असिस्टेंट प्रोफेसर इंजीनियरिंग कॉलेज में, जिनको नहीं पता है क्योंकि बहुत सारे लोग मुझे यहाँ पे कनेक्ट हुआ है थ्रू फोटोग्राफी. अर्लियर आई वॉज वेरी एक्टिव इन फोटोग्राफी बट समवेयर इन लास्ट 2 years मेरे से नहीं हुआ होता. सो आई थिंक आई शुड एंड द लाइव स्ट्रीम ओवर हियर. थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग. मैंने अभी आपको बताया कि टीचर का रोल क्या होना चाहिए, टीचर कैसे होना चाहिए. आपको सबसे इंपॉर्टेंट चैलेंजेस बोले मैंने इंजीनियरिंग एजुकेशन का जो टीचर है उनके, और उससे आगे भी मैंने आपको बोला कि इट इज़ मोर इम्पॉर्टेंट टू अंडरस्टैंड द टीचर इज फर्स्ट ऑफ ऑल अ ह्यूमन बीइंग. उनको बाकी के काम थोड़े कम दो आप, उनको टीचिंग, रिसर्च और कंसल्टेंसी पे ध्यान देने दो. और बस इतना बोलना चाहता था. बहुत दिन से टीचिंग कर रहा हूँ, तो जो कुछ मुझे एक्सपिरियन्सेस मिले हैं, जे काय एक्सपिरियन्सेस मिळाले, बघा हिंदीत गेलो मी एकदम, जे काय एक्सपिरियन्सेस मला मिळाले ते मला त्यातनं शेअर करायचे होते. येस, थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग. मी एकदा बघतो कोणी कोणी मला विशेष दिल्या होत्या. अनुराग, थँक्यू सो मच. टीचर इज ॲक्च्युअली अ कॅन्डल विच एनलाइट्स द स्टुडंट्स टू एम्पॉवर द सोसायटी. यू आर वन ऑफ देम. हॅपी टीचर. थँक्यू सो मच अनुराग. यू आर ऑल्सो one of the great person. Abhi Anurag is also my teacher. He is my friend actually, but he is my teacher because I understood how one should do research, how one should be
thoughtful while designing or doing some टेक्निकल थिंग्स, वो मुझे उससे पता चला. एट द सेम टाइम ही इज़ वेरी फ्रेंडली. वो भी पहले टीचर था. ही वॉज इन गोखले एजुकेशन सोसाइटी इंजीनियरिंग कॉलेज, बट राइट नाउ ही इज़ वन ऑफ द मल्टीनेशनल कंपनीज. थैंक यू सो मच अनुराग फॉर बीइंग फॉर सच अ काइंड वर्ड्स. रेस्ट और किसी ने कुछ बोला है. ओके, इसने रिक्वेस्ट भेजी थी मुझे, निखिल भाई ने. ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं. थैंक यू दीपायन, थैंक यू रोहित, थैंक यू सो मच शुभम, थैंक यू श्वेता, थैंक यू वैभव, थैंक यू मल्हार, थैंक यू आदित्य, थैंक यू कदम पाटिल, प्रणव, थैंक यू सो मच, थैंक यू प्रीति, थैंक यू साक्षी, थैंक यू वैष्णवी, थैंक यू ओमकार, थैंक यू एवरीवन, थैंक यू प्रज्वल. ओके, सो जल्दी वीडियो भी अपलोड करूंगा जब टाइम मिलेगा तब. बाय बाय, टेक केयर, हैव अ नाइस डे, टेक केयर ऑफ योरसेल्फ.